नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर हो, कळला असेलच मेन्यू आजचा काय आहे तो. तर आज संकष्टी आहे ना, म्हणून बेत केला आहे साबुदाणा वड्यांचा. तर कसे करायचे माझ्या पद्धतीने सांगते. अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत, तेल खेचत नाहीत, वरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी मऊसूत. वड्यांबरोबर खाण्यासाठी काकडीची कोशिंबीर किंवा चटणी कशी करायची हे सुद्धा मी दाखवणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला तर मग पाहूया साबुदाणा वड्यांची साहित्य आणि कृती. तर सगळ्यात आधी मिक्सरमध्ये मी जे जे जिन्नस आपल्याला वड्यामध्ये घालायचे ते सांगते. इथे मोठी मूठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेत, त्याच्यामध्ये 4 मिरच्या घेते, 3 साध्या घेतल्यात आणि 1 तिखटाची घेतली आहे आणि 1 चमचा जिरं घेतलं, 1 छोटा चमचा. भाजून वगैरे काही नाही, जिरं साधंच आहे. याच्यामध्ये थोडीशी साखर घेते आहे आणि चवीपुरतं मीठ घेते. साखर ऑप्शनल आहे, मीठ मात्र घालून घ्या. आणि हे पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. असं जाडसरच राहिलं पाहिजे, म्हणजे आपली भरड असते ना तसं. एक 3 ते 4 पल्समध्ये तुम्ही बघू शकता की व्यवस्थित मिरची पण बारीक झाली आहे. त्याच्यामुळे मिरचीची चव पण लागेल वड्यामध्ये आणि मिरची अशी विचित्र दाताखाली येणार नाही आहे. इथे साबुदाणे रात्रभर भिजत घातले होते. एकदा धुवायचे आणि बुडेल एवढंच पाणी घालून रात्रभर ठेवून द्यायचे, म्हणजे असे मऊसूत होतात. आता हे साबुदाणे मी इथे घेतलेले आहेत. तुमच्या अंदाजाने घ्या किती हवेत ते. मला बटाटा जरा जास्त लागतो, त्याच्यामुळे 2 मोठे बटाटे उकडून किसून घेतलेत. कोथिंबीर घेतली आहे. तुम्ही कोथिंबीर कढीपत्ता खात नसाल उपवासाला तर घालू नका. आणि या ठिकाणी आपण जे भरड काढून घेतली होती शेंगदाणे मिरची वगैरे यांची, तीसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते आहे. तर बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करा तुमच्या आवडीप्रमाणे. असं मी का म्हटलं, बटाटा असला की बाइंडिंगला व्यवस्थित होतं ते आणि फुटत वगैरे नाहीत. चवीला पण अतिशय उत्कृष्ट लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि मग आपण जसं पीठ मळतो ना पोळीचं, त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. असं कशासाठी करायचं, साबुदाणा आपला मऊ झालेला आहे, तो अशा प्रकारे मळून घेतल्यामुळे एकजीव होतो, बटाटा सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो आणि एकसंधता येते याच्यामध्ये. एकत्र मिक्स करून झाल्यानंतर जरा मिठाचं प्रमाण तेवढं चाखून बघा. मीठ हवं तर वरनं तुम्ही घाला आणि मग हे परत मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मळून घेतल्यामुळे साबुदाणा एकजीव होतो ना, त्याच्यामुळे वडे फुटण्याची एक शक्यता ना 99% कमी होऊन जाते. आणि 1% जे आहे ते आपण जेव्हा वडे हाताने वळतो तेव्हा कसे वळायचे याच्यावर अवलंबून होते. तर अशा प्रकारे अगदी हाताने मॅश करत करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हार्डली 1 ते 2 मिनटं लागतात, जास्त वेळ काही लागत नाही. तेलाचा वगैरे हात लावायची पण गरज नाही आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर वडे करून घ्यायचे. आता कसे करून घ्यायचे मी दाखवते त्याप्रमाणे. हातामध्ये गोळा घेतला आहे आणि आपण जसे लाडू वळतो ना त्याचा पहिला गोळा करून घ्यायचा. याच्यामुळे काय होतं, आतमध्ये हवेची पोकळी वगैरे राहत नाही. आतमध्ये जर हवा राहिली वड्या करताना वगैरे तर जेव्हा आपण तळतो ना तेव्हा त्याच्यामुळे अजून एअर त्याच्यामध्ये जाते आणि त्याच्यामुळे वडे फुटतात. म्हणून पहिले गोळा घेतला की एकजीव करायचा, असा हाताने दाबून घ्यायचा लाडूसारखा आणि गोळा व्यवस्थित झाला की चपटा करून घ्यायचा. अशा प्रकारे चपटा करून घेतल्यामुळे काय होतं, आतनं व्यवस्थित शेकला जातो. मग शेकला जातो म्हणजे शिजला जातो, वरून कुरकुरीत राहतो आणि लवकर होतात वडे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करून घ्यायचे. तर हे जे मी वडे घेतलेत, म्हणजे मोठ्या लिंबाची साईज वगैरे म्हटली तरी चालेल, या एवढा गोळा घेऊन मी हे करते. तुम्हाला जर वडे कुरकुरीतच हवेत तर याच्या अर्धा गोळा घ्यायचा आणि वडे अशा प्रकारेच गोल करून घ्यायचे आणि चपट करायचे. आणि तळताना अगदी तळून झाले की मध्यम गॅसवरती परत एखादं मिनिट परतून घ्यायचे ते व्यवस्थित, त्याच्यामुळे ते कुरकुरीत होतात. आता हे इथे मी सगळे वडे करून घेतलेले आहेत आणि बाजूला तेल गरम व्हायलासुद्धा ठेवलेलं आहे. तर तेल गरम किती असावं, तेल व्यवस्थित गरम असावं, चेक करून घ्यायचं पहिल्यांदा. टाकलेला गोळा व्यवस्थित वरती आला पाहिजे इतकं तेल गरम हवं. तेल गरम नसेल तर वडे कढईला चिकटतात. आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मावतील एवढेच म्हणजे 3 ते 4 वडेच सोडून घ्यायचे आणि तेलसुद्धा व्यवस्थित घ्यायचं आहे. वडे बुडतील एवढं तेल असायलाच हवं. आणि वडे तळताना गॅस अजिबात मंद ठेवायचं नाही. जर गॅस मंद ठेवला तर वडे तेल पिणार. त्याच्यामुळे मध्यम गॅसवरती सुरुवातीला वडे हे तळून घ्यायचे आणि वडे सोडल्यावर अजिबात ढवळत राहायचं नाही आहे. थोडा वेळ शेकू द्यायचे, नाहीतर काय होतं वडे कुस्करले जातात तेलामध्ये. त्याच्यामुळे एक बाजू बऱ्यापैकी शेकली आहे असं वाटलं की मगच
परतून घ्यायचे आणि 2-2 मिनटं प्रत्येक साईडला व्यवस्थित शेकवून घ्यायचे. मध्यम गॅसवरती शेकवलेले चालतात किंवा मध्यम ते मोठ्या गॅसवरती शेकवून घ्यायचे, पण गॅस अजिबात लहान ठेवायचा नाही. साबुदाणे आहेत, लवकर शिजतात. बटाटा तर आधीच उकडून घेतलेला आहे, म्हणजे काही शिजण्याचा तसा प्रश्न येत नाही आहे. आणि कितपर्यंत तळायचे इथे, तर अशा प्रकारे गडद सोनेरी रंग आला पाहिजे. मेदू वडे करतो तसे डार्क नाही करायचेत आपल्याला साबुदाणे वडे. अंदाज येतो आपल्याला. आणि अगदी शेवटला जेव्हा वडे अगदी काढायच्या बेतात असतो ना, त्यावेळेस एखादं मिनिट गॅस मोठे ठेवून वडे तळायचे, म्हणजे वरचं आवरण आहे ना ते कुरकुरीत होतं. तर अशा प्रकारे वडे सगळे तळून घेते मी. तुम्ही ऐकू शकता, अतिशय कुरकुरीत वरून झालेले आहेत, अजिबात तेल खेचत नाही आहेत. आणि आता वडा तोडून पण दाखवते की आतनंसुद्धा व्यवस्थित शेकलेला आहे. कुठेही पोकळी नसल्यामुळे ना वडे फुटलेले वगैरे नाही आहेत आणि आतनं व्यवस्थित शिजलेलासुद्धा आहे. तर अशा प्रकारे बाकीचे सगळे वडे मी तळून घेते. आणि आता याच्याबरोबर खायची कोशिंबीर किंवा जी चटणी आहे ती मी दाखवते. तर आज काकडीची चटणी करणार आहोत किंवा कोशिंबीर करणार आहोत आपण. किसलेली काकडी घेतलेली आहे इथे. ही रेग्युलर काकडी आहे. तुम्हाला वाळकं वगैरे हवी असतील तरी ती वापरू शकता, कारण उपवासाला चालतात. या काकडीमध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घेणार आहे मी. आणि आपल्याला घट्ट किती हवं आहे त्यानुसार दही घालून घ्यायचं आहे. काकडीला पाणी आधी सुटलेलं आहे. पाणी पिळून घेतलं तरी चालेल, पण एवढ्याशा पाण्यात तसा काही फरक पडत नाही आणि थोडीशी पातळच चटणी बरी वाटते. याच्यामध्ये मी थोडी साखर घालून घेते आणि चवीपुरतं मीठ आणि ते जिरेपूड घालून घेतले, जी मस्ट आहे. कोथिंबीर घालून घेते आणि आता हे सगळं एकजीव करायचं आहे. आणि यामध्ये ना थोडं आलं किसून घालायचं, याच्यामुळे अप्रतिम चव येते. तुम्हाला जर काकडी नको असेल ना, तर दह्यामध्ये हे बाकीचे जिन्नस घालून दह्याची चटणीसुद्धा करता येते. किंवा पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, जिरं यांचीसुद्धा एक चटणी आपण करू शकतो. तीसुद्धा या वड्यांबरोबर अप्रतिम लागते. आता इथे याच्यावर हवं तर तुम्ही फोडणी घालू शकता जिऱ्याची वगैरे, पण मी काही घातली नाही आहे. आणि आपली काकडीची कोशिंबीर किंवा काकडीची चटणी साबुदाणा वड्यांबरोबर खाण्यासाठी तयार आहे. याच्यामध्ये भात कुस्करूनसुद्धा खरं तर अप्रतिम लागतं हे. तर तुम्ही अशा प्रकारे ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आपले उपवासाचे साबुदाणे वडे आणि चटणी तयार आहे. अशा प्रकारे रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.